नमस्कार भक्तो, आपण अनेकदा ऐकतो की औदुंबराच्या शीतल छायेत दत्तगुरूंचा वास असतो. पण हे केवळ बोलणे नाही, तर हे एक आध्यात्मिक सत्य आहे. औदुंबर हा असा वृक्ष आहे ज्याच्या मुळाशी ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी शिव विराजमान असतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की औदुंबराची सेवा कशी करावी, घरात औदुंबर असावा का, आणि कोणत्या चुकांमुळे आपण दत्त महाराजांचा कोप ओढवून घेऊ शकतो. चला या पवित्र वृक्षाचे रहस्य जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार औदुंबर वृक्षाचा जन्म नृसिंह अवताराने दाह म्हणजे जेव्हा भगवान नृसिंहाने हिरण्यकशिपूचा वध केला तेव्हा त्याच्या नखांमध्ये दैत्याच्या रक्तांमुळे प्रचंड दाह जळजळ होऊ लागली. भगवान अत्यंत क्रोधात होते. मातेने जवळच असलेली औदुंबराची फळे भगवान नृसिंहाच्या नखांमध्ये खुपसली. त्या फळांच्या शीतलतेमुळे भगवंताचा दाह शांत झाला. दिला गेलेला वर म्हणजेच प्रसन्न होऊन भगवंतांनी वर दिला की या वृक्षात माझा सदैव वास राहील आणि जो कोणी या वृक्षाची भक्ती करेल त्याचे सर्व ताप दुःख नष्ट होतील. म्हणून औदुंबराला तापहर वृक्ष म्हणतात. औदुंबर वृक्षाचे अदृश्य रहस्य असे मानले जाते की औदुंबर वृक्षाच्या खाली सिद्ध पुरुष आणि ऋषीमुनी अदृश्य रूपात तपस्या करत असतात. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की गुरुपुष्यामृत किंवा दत्त जयंतीच्या मध्यरात्री औदुंबर वृक्षाच्या पानातून अमृत स्त्रवते किंवा तिथून मंत्रोच्चाराचा आवाज येतो. जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर औदुंबराखाली बसून केलेली साधना इतर ठिकाणांपेक्षा 10 पट लवकर फलद्रूप होते. औदुंबराच्या फळांमध्ये आत लहान कीटक असतात, ज्याला आपण उंबराचे किडे म्हणतो. हे कीटक म्हणजे अहंकारी जीव आहेत. जसे फळ फुटल्याशिवाय कीटक बाहेर पडत नाही, तसेच तोपर्यंत सद्गुरू दत्त आपल्या अहंकाराचे कवच फोडत नाहीत तोपर्यंत आपल्याला मुक्ती मिळत नाही. औदुंबराची फळे उन्हात वाळून त्याचे चूर्ण घेतल्यास रक्तशुद्धी होते आणि मधुमेहावर नियंत्रण राहते. औदुंबर वृक्ष सेवा कशी करावी, जल अर्पण कसे करावे, तर रोज सकाळी स्नानानंतर तांब्याच्या कलशातून वृक्षाच्या मुळाशी शुद्ध जल अर्पण करावे. अर्पण करताना श्री गुरुदेव दत्त किंवा श्री नृसिंह सरस्वती नमः जप करावा. औदुंबराला प्रदक्षिणा घालणे म्हणजेच दत्तगुरूंची प्रदक्षिणा करण्यासारखे आहे. किमान 7, 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना जमिनीकडे पाहत शांतपणे मंत्रजप करावा. दीपधूप सायंकाळी वृक्षाजवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि चंदनाची अगरबत्ती ओवाळावी. औदुंबराच्या छायेत बसून श्री गुरुचरित्र वाचल्याने त्याचे फळ 1000 पटीने मिळते असे मानले जाते. तसेच पंचामृत स्नान म्हणजेच गुरुवारी किंवा पौर्णिमेला वृक्षाच्या खोडाला दूध, दही, तूप, मध आणि साखरेने म्हणजेच पंचामृताने अभिषेक करावा. यामुळे नोकरीतील अडथळे दूर होतात. तसेच औदुंबराच्या छायेत कधीही आरडाओरडा करू नये किंवा कोणाशी वाईट बोलू नये. तिथे नेहमी मौन पाळावे किंवा नामस्मरण करावे. तसेच दत्त महाराजांना पांढरा रंग प्रिय आहे, म्हणून औदुंबराच्या पूजेला पांढरी फुले उदाहरणार्थ मोगरा, जाई अशी फुले अर्पण करावीत. वृक्षाच्या खोडाला गंध अक्षदा अर्पण कराव्यात. पिवळे फूल किंवा औदुंबराची फळे अर्पण करावीत. नमस्तक होऊन अत्री पुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनी तत्सम्य स्मरणमात्रेन सर्व पापे प्रमुच्यते हा श्लोक म्हणावा. औदुंबराच्या बाबतीत कोणत्या चुका करू नये, तर औदुंबर हा जागृत वृक्ष असल्याने तिथे अस्वच्छता, विटाळ असताना वृक्षाला स्पर्श करू नये. वृक्षाच्या आसपास कचरा किंवा थुंकू नये. औदुंबराचे झाड विनाकारण कापणे किंवा त्याच्या फांद्या तोडणे म्हणजे ब्रह्महत्येचे पाप मानले जाते. वाळलेली लाकडेच वापरावेत. चप्पल घालून जाणे म्हणजेच वृक्षाच्या पारावर किंवा मुळांच्या जवळ चप्पल घालून जाऊ नये. औदुंबराची फळे कधी स्वतःहून तोडू नयेत. खाली पडलेली फळे औषधे म्हणून वापरता येतात. औदुंबर कोठे असावा आणि कोठे नसावा, घरात असावा का, याबद्दल आपण पाहूया. तर वास्तुशास्त्रानुसार औदुंबर हा वृक्ष खूप मोठा होतो आणि त्याच्या मुळ्या घराच्या बांधकामाला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे तो घराच्या अगदी जवळ भिंतीला लागून नसावा आणि जर तो घरापाशी लावायचा असेल तर घराच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला काही अंतरावर लावावा. ईशान्य कोपऱ्यात लावू नये, कारण तो खूप मोठा होऊन सावली पाडतो. औदुंबर हा मंदिराच्या परिसरात किंवा बागेत लावणे सर्वोत्तम आहे. औदुंबराच्या मुळ्या जमिनीच्या आत खूप खोल आणि लांब जातात, त्यामुळे त्या घराचा पाया कमकुवत करू शकतो. त्यामुळे तो पूर्ण घराजवळ कधीच लावू नये. या वृक्षाची ऊर्जा अत्यंत प्रखर असते. सामान्य प्रापंचिक माणसाला ती ऊर्जा पेलणे कठीण जाते. म्हणून हा वृक्ष घराच्या बागेत किंवा कुंडीत न लावता मंदिर किंवा खुल्या जागेत लावणे श्रेयस्कर आहे. यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर औदुंबराची सावली पडणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे त्याचा काही दोष आपल्या घरातील लोकांना, कुटुंबाला लागू शकतो. भक्त हो, औदुंबर हा केवळ एक वृक्ष नसून तो आपल्यासाठी साक्षात दत्तगुरूंचे रूप आहे. त्याची मनापासून केलेली सेवा तुमची सर्व संकटे दूर करू शकतात. जर तुमच्या घराजवळ औदुंबर असेल तर तुम्ही खूप नशिबात आहात. फक्त त्याचे नियम पाळा आणि त्याची कृपा मिळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर
भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.